मालवण नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच पक्षाकडून जोरदार प्रचार सुरू आहे। शिवसेना शिंदे पक्षाच्या प्रभाग क्रमांक 8 मधून नगराध्यक्ष पदासाठी ममता वराडकर, नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक 8 अ मधून राजेंद्र परुळेकर, शर्वरी पाटकर यांचा आज यशू गणेश मंदिर, गवंडीवाडा, मालवण येथे प्रचार सुरू। लोकनिर्धारचे प्रतिनिधी विशाल राणे यांनी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। मालवण कुडाळ विधानसभा प्रमुख बबन शिंदे काय म्हणाले जाणून घेऊया। मालवण नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2025 ची धामधूम सध्या सुरू आहे। 2 डिसेंबरला ही निवडणूक संपन्न होणार आहे, पण तत्पूर्वी सर्वपक्षीय त्यांचा जो प्रचार आहे तो अतिशय उत्साहात सुरू आहे। आपला देखील प्रचार सुरू आहे, तर आपण या प्रचाराबद्दल जनमानसात वावरत आहात, तर जनमानसाकडून कोणत्या प्रतिक्रिया आहेत तर त्याबद्दल काय सांगाल? 2 डिसेंबर होऊ घातलेली निवडणूक आज आता एक शेवटच्या टप्प्यात पार पडत आहे। आपल्यावर जनतेचा विश्वास आहे आणि ह्या मतदारसंघामधून माननीय निलेशजी राणे साहेब हे निवडून आलेले आहेत। आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पददर्शन झालेला आपला किल्ला आहे, त्या किल्ल्यामधून एवढे लाखो पर्यटक येतात, त्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे की पंढरपूरला सुद्धा एक 75 कोटीचा निधी दिला जातो। त्या माध्यमातून आपल्या निलेश राणे साहेबांनी त्या माध्यमातून सांगितलंय की आम्हाला त्यांनाच एवढा फंड मिळतो, तर आम्हाला का मिळू नये, आम्हाला जास्तीत जास्त फंड मिळावा अशी त्यांची विनंती यांना सरकारला आहे। आणि आमचे एकनाथ शिंदे साहेब या पक्षाचे प्रमुख आहेत। या प्रमुख असल्यामुळे ह्या नगरपालिकेमध्ये जो नगर विकास खातं आहे ते आमच्या साहेबांकडे आहे, एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे। त्या माध्यमातून आमचा विकास होईल। आपले उदय सामंतजी साहेब आहेत, ते आपले उद्योग मंत्री आहेत, त्या माध्यमातून आपल्याकडे पुष्कळसा निधी येतील। आणि या माध्यमातून दत्ता सामंत साहेब आहेत वगैरे आपले सगळे वरिष्ठ पदाधिकारी आहेत। या नेत्यांच्या माध्यमातून आपण या शहराचा विकास करायचं आणि या प्रभाग 8 मधून गेल्या टायमाला गेल्या 9 वर्षापूर्वी जे मतदान झालं त्या मतदानातून आपल्याला नगराध्यक्षांना आणि उमेदवारांना या बहुमताने विजय केलेला होता। या आपल्या जनतेने या गवंडीवाडच्या ज्या खालची गवाडी आणि वरची या गवंडीवाडच्या जनतेने आपल्याला बहुमत दिलं होतं आणि आपला नगराध्यक्ष बसले होते। तसेच या टायमाला सुद्धा ममता वराडकर मॅडम, आमचे सहकारी राजीव परोडेकर सर आणि आमचे शर्वरी पाटकर मॅडम सर्वच पदाधिकाऱ्यांना बहुमताने विजय होतील असे ग्वाही देतो मला। आणि या टायमाला 20 नगरसेवक आमचे राहिलेले आहेत आणि नगराध्यक्ष 21 आहेत। त्या माध्यमातून लोकांनी ठरवलेलं आहे की या टायमाला नगराध्यक्ष आणि इतर आमचे नगरसेवक या सर्वांना निवडून द्यायचं आहे आणि आमचे माननीय आमदार निलेशजी राणे साहेब यांना बहुमताने विजय करून त्यांना एका हात जे बळकट करायचे आहेत असं आमचं सर्वांचंच मत आहे आणि सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत। हिंदुत्व सेनापती माने बाळासाहेब ठाकरेंचा अरे कोण आला रे कोण आला, निलेश साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, दत्ता सामंत साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, एकनाथ शिंदे साहेबांचा। शहरामध्ये पैशांच्या वाटपावरून एक काही घटना घडल्या होत्या, तर त्यावरती आमदार निलेश राणे यांनी आवाज उठवलेला होता। तर त्याचे पडसाद आपण आज प्रचार करते वेळी जनसामान्यांमध्ये कशा प्रकारे आहे तर त्याबद्दल आपण काही सांगू शकाल? जे निलेश साहेबांनी केलं ते योग्यच होतं ते। आणि सांगायचा खरा विषय म्हणजे आहे, महत्वाचा विषय म्हणजे जर पैशाने जर इलेक्शन लढवता येते, जिंकता येते, तर विकास कामांची गरज नाही असं त्यांचं म्हणणं आहे। मग तुम्ही काय करणार, उद्या निवडून आलात कुठेतरी, मग त्या माध्यमातून तुम्ही विकास करणार नाही तर ऑलरेडी तुम्हाला पैसे आम्ही दिलेले आहेत, विकास करायची गरज नाही। आपल्याला आमचे एकनाथ शिंदे साहेबांचं, निलेश साहेबांचं असं म्हणणं आहे की आम्हाला विकास पाहिजे आणि तो विकास फक्त आणि फक्त शिवसेनाच देऊ शकते। प्रचारादरम्यान जनसामान्यांमधून ह्या गोष्टीवरती कशा प्रतिक्रिया तुमच्या कानांवरती असते? मग ज्या माणसाजवळ पैसे भेटले आहेत त्या माणसाचं तुम्हाला माहिती आहे काय आहे आणि काय नाही ते आम्ही सांगायची जनतेला गरज नाहीये। आणि असेच विषय चालू असतात आणि भाजपचे मतदान जे करतात ते कुठच्या पद्धतीत करतात हे आम्ही निलेश साहेबांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे।